हा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ छान फुगलेला असा परफेक्ट उपवासाचा साबुदाणा वडा. आणि असा परफेक्ट साबुदाणा वडा जर तुम्हाला बनवायचा असेल तर आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अनेकदा वडे बनवताना तेलात फुटतात, तेल जास्त पितात किंवा कुरकुरीत होत नाही. पण आज मी अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे वडे प्रत्येक वेळी एकदम परफेक्ट बनतील. वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होण्यासाठी कोणता साबुदाणा वापरायचा, किती वेळ भिजवायचा, मिश्रणाचा परफेक्ट पोत कसा ठेवायचा आणि तळताना कोणत्या छोट्या टिप्स पाळायच्या, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता परफेक्ट वडा करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाणा परफेक्ट भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. एवढ्या साबुदाण्यामध्ये साधारण मध्यम आकाराचे 12 ते 15 वडे आरामात होतात. आता यात भरपूर पाणी घालून हा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त 1 ते 2 वेळाच हा पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. याला असं हलक्या हाताने व्यवस्थित धुतल्यानंतर यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता बघा, मी यातील सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता यामध्ये फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे. जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही, नाहीतर वडे तळताना ते तेलकट येतात. तर इथं मी तुम्हाला दाखवते. तर बघा, बोटाचा पुढचा भाग फक्त टोक बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, ही टीप लक्षात ठेवायची. आता मी यावर झाकण ठेवून याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. तुम्ही रात्रभरासाठीही भिजत ठेवला तरी चालेल. आता बघू शकता 4 ते 5 तास झालेले आहेत आणि साबुदाणा बघा किती मस्त असा भिजला गेलेला आहे. अगदी परफेक्ट असा भिजला आहे. तर असा मोकळा मोकळा आपला साबुदाणा असा भिजला गेला पाहिजे, असा चिकट वगैरे नको. असा साबुदाण्यामुळे आपले वडे एकदम मस्त कुरकुरीत तयार होतात. आता आपला साबुदाणा भिजून तयार आहे. आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत, तर ते आपण पाहून घेऊया. तर इथं मी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे. साधारण मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे, त्यांनाही उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहे. त्यांना व्यवस्थित थंड करून घ्यायचे. आणि मिरच्या इथं तुम्ही हिरव्या घेऊ शकता किंवा लाल तिखटही घेतलं तरी चालेल. आता आपल्याला शेंगदाणे आणि मिरच्या अगोदर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. तर मी एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या असे टाकून घेते आणि त्यांची भरड तयार करून घेणार आहे. आपल्याला जास्त बारीक वाटण करायचं नाही, तर जाडसरच वाटण करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी इथं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर या पद्धतीची जर असं भरड करून घेतले किंवा थोडेफार अख्खे शेंगदाणे राहिले तरी चालेल. खूप छान लागतात ते वडे खाताना. पण अगदी बारीक पेस्ट वगैरे करायची नाही. आता हे जे शेंगदाणा आणि मिरचीचं कूट आहे तो मी साबुदाण्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि नंतर जे आपण बटाटे उकळून घेतलेले होते ते आपल्याला असं किसणीने किसून घ्यायचे. तुम्ही जर हाताने कुस्करून घेत असाल तर व्यवस्थित अगोदर त्यांना कुस्करून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर त्यापेक्षा असं किसणीने किसलं तर बटाटे छान असे त्यामध्ये मिक्स होतात आणि अजिबात त्याचे जाडसर फोडी राहत नाही. तर बघा, आता हे व्यवस्थित किसून घेतलेले आहे. नंतर आता त्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. जास्तही लाल तिखट टाकायचं नाही, कारण आपण यामध्ये अगोदरच हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मी यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित सगळं साहित्य आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बटाटा शिजवतानाची एक टीप लक्षात ठेवायची की बटाटा आपल्याला जास्तही ओव्हरकुक शिजवून घ्यायचा नाही. तर आपल्याला फक्त तो नरम होईल एवढाच शिजवून घ्यायचा आहे. जास्तही आपण बटाटा शिजवून घेतला तर आपले जे साबुदाणे वडे आहेत ते लवकर नरम होतात आणि ते तेलामध्ये वडे टाकल्यानंतर ते जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट येतात. तर त्यासाठी आपल्याला बटाटेसुद्धा जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत. तर ही टीप लक्षात ठेवायची. आता बघा, मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि असा गोळा करून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही ते दाबून दाबून मिक्स करायचं नाही, तर हलक्या हाताने वरच्यावर आपल्याला हा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला वडे कसे करायचे ते दाखवते. तर वडे करताना अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण आहे ते हाताला चिकटत नाही. आता बघा, आपल्याला जेवढ्या साईजमध्ये हे वडे तयार करून घ्यायचे, लहान मोठ्या साईजमध्ये, तसा हा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावर असा व्यवस्थित गोल गोल करत असा गोळा तयार करून घ्यायचा. नंतर त्याला दुसऱ्या हातावर ठेवून वरतून असा त्याला दुसऱ्या हाताने दाब द्यायचा आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. तर आपल्याला फक्त कडेकडेचाच भाग प्रेस करायचा आहे, आतील भाग तसाच ठेवायचा, म्हणजे छान वडे असे फुगतात. आणि ज्या
कडेकडेला तडा गेलेल्या असतात किंवा क्रॅक असतात तर त्याही व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे वडा हा तेलात टाकल्यानंतर फुटत नाही. तर बघा आपला वडा छान असा मस्त तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा वडाही तयार करून दाखवते. तर बघा असा गोळा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित गोल गोल करत असा लाडूचा शेप द्यायचा आणि नंतर दुसऱ्या हातावर ठेवून वरतून असा दुसऱ्या हाताचा दाब द्यायचा आणि अशा कडा त्याच्यात थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहे. आतील भागात तसाच फुगीर ठेवायचा, म्हणजे वडे छान फुगतात. आणि कडेकडेचा जो भाग असतो त्याला क्रॅक केलेले असतात, तडा गेलेले असतात, त्याही व्यवस्थित करून घ्यायच्या, नाहीतर तेलामध्ये त्या फुटू शकतात. तर एवढ्या टिप आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवून हे वडे तयार करून घ्यायचे. आता मी राहिलेले वडेसुद्धा या पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि लगेचच आपण त्यांना तळून घेऊ. तर आता तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. तेल आता गरम कसं करायचं, तर व्यवस्थित आपल्याला कडक गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम करत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. नंतर एक एक करत असं तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे. वडा सोडत असताना थोडेसे एकमेकांपासून थोडे सुट्टेच वडे सोडून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही. नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मोठीच ठेवायची. आपल्याला कमी गॅसवर अजिबात हे वडे तळायचे नाही आणि वडे पलटत असताना अजिबात घाई करायची नाही. इथं मी थोडं लवकरच वडे पलटून घेतले, म्हणून थोडेसे माझ्याकडून हे वडे कढईला थोडेसे चिकटले गेले. तर तुम्ही इथं अजिबात घाई न करता एक बाजू तेलामध्ये व्यवस्थित तळली गेली की नंतरच आपण त्यांना पलटून घ्यायचे. आता बघा मी उलट पलट करत हे व्यवस्थित मध्यम गॅसवर हे वडे तळून घेते. हे वडे तळत असताना कमी गॅसवर जर तळाल तर ते तेलकट होऊ शकतात आणि त्याचे साबुदाणा आहे तो तेलामध्ये फुटू शकतो. आणि जर मोठ्या गॅसवर तुम्ही हे वडे तळले तर ते लवकर करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. आता बघा उलट पलट करत हे व्यवस्थित असे सोनेरी रंगावर आपण हे वडे तळून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत आपले वडे तळले गेलेले आणि मी त्यांना काढून घेते. तर वडे असे झाऱ्यावर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. तर बघा किती छान दिसत आहेत आपले वडे. आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेणार आहे. तर अगोदर आपल्याला तेल कडक गरम करून घ्यायचं, नंतर गॅसची फ्लेम मध्यममध्ये करून घ्यायची आणि एक एक करत असं तेलामध्ये मावतील एवढे वडे सोडून घ्यायचे. आता वडे सोडत असताना थोडेसे अंतरावर सोडायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही. आता बघा वडे अजिबात कढईला चिकटलेले नाही. तर इथं ही एक टीप लक्षात ठेवायची की वडे जोपर्यंत तेलामध्ये वर तरंगत नाही किंवा वर तेलामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला वड्यांना पलटवायचं नाही. वडे तेलामध्ये असे वर यायला लागले की समजायचं आपले वडे छान असे तळले जात आहेत, तरच आपल्याला त्यांना उलटपलट करून घ्यायचं आहे. तर बघा मध्यम आचेवरती वडे किती छान मस्त असे तळले जात आहेत आणि वडे बघा किती टम्म असे फुगलेले आहेत आणि रंगही किती छान आलेला आहे. तर बघा आता आपले वडे छान असे खरपूस असे तळले गेलेले आणि त्यांना मी आता काढून घेणार आहे. तर काही अशा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवल्या तर आपले वडे अजिबात चिकट होत नाही, तेलात ते फुटत नाही आणि तळल्यानंतर बऱ्याच वेळपर्यंत ते तसेच राहतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाही किंवा नरम होत नाही. तर आता आपले वडे छान तळले गेलेले आहेत आणि मी त्यांना आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यासोबत मी अशा हिरव्या मिरच्याही सर्व करून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता आपले वडे किती छान असे मस्त दिसत आहे, वरतून कुरकुरीत आतून मऊ असे एकदम छान आपले वडे तयार झालेले आणि त्यासोबत मी दही सुद्धा ठेवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी एक वडा दाखवते. तर वडा बघा किती मस्त टम्म फुगलेला आहे आणि मी त्याचा तुम्हाला आवाज ऐकवते. तर बघा वरतून किती छान मस्त कुरकुरीत आहे आणि तुम्हाला आता तो तोडूनही दाखवते. तर बघा एकदम मस्त असा आपला कुरकुरीत वडा तयार आहे आणि आतून एकदम मस्त सॉफ्ट असा आहे, अजिबात तेलकट नाही किंवा चिकट वगैरे नाही. तुम्ही बराच वेळही असाच ठेवला तरी तो तसाच राहतो. तर तुम्ही सुद्धा आता आषाढी एकादशी जवळ येत आहे तेव्हा हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांनाच फार आवडतील. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.